So first of all, a very good morning to all of you. विद्यार्थी मित्रांनो, प्रीवियस लेक्चर मध्ये आपण एक्सरसाइज 7.2 स्टार्ट केली होती. त्यामधला आपला पहिला टॉपिक आपण एंड केला होता. या व्हिडिओ मध्ये आपण नेक्स्ट टॉपिक टीच करत आहोत. राइट डाउन द प्रॉब्लेम. द फॉलोइंग इज द following is the PDF of RV of X f of x equal to x upon 8, f of x equal to x upon 8 for 0 less than x less than 4 and 0 otherwise. Find पहिली व्हॅल्यू आहे विद्यार्थी मित्रांनो आपली p of x less than 1.5. p of x less than 1.5. सेकंड व्हॅल्यू आहे p of 1 less than x less than 2 आणि तिसरी व्हॅल्यू आहे p of x greater than 2. p of x greater than 2. असं जर प्रॉब्लेम आलं थोडासा फक्त कन्सेप्ट समजून घ्या, कारण आतापर्यंत आपल्याला लिमिट डायरेक्ट दिली जात होती. आतापर्यंत लिमिट आपल्याला प्रॉब्लेम मध्ये डायरेक्ट काय होती, गिवन. आता ही एक मेन लिमिट गिवन आहे. ही झाली आपली प्रॉब्लेम मधली मेन लिमिट. त्या मेन लिमिट मधून या सब लिमिट फाइंड आउट करायच्या आहे. सोल्युशन पहिली व्हॅल्यू म्हणते आपल्याला p of x less than 1.5. p of x less than 1.5. 1.5 पेक्षा छोटी व्हॅल्यू कोणती दिसते इथं? 1.5 पेक्षा छोटी व्हॅल्यू कोणती दिसते x ची? 0च आहे ना फक्त. आणि इथं काय म्हटलंय, p of x greater than 2. 2 पेक्षा मोठी व्हॅल्यू कोणती दिसते? 4. 2 पेक्षा मोठी व्हॅल्यू कोणती दिसते? 4. लिमिट तुम्हाला म्हटलं आहे 0 पासून 4 पर्यंत, पण लिमिट तुम्हाला आयडेंटिफाय करावी लागणार आहे. इथे म्हटलं p of x less than 1.5. 1.5 पेक्षा छोटी व्हॅल्यू इथं चेक करायची. 1.5 पेक्षा छोटी व्हॅल्यू डायरेक्ट 0 आहे. सो 0 टेंड्स टू किती आलं? 1.5. f of x dx. हा झाला 0 टेंड्स टू 1.5 f of x dx. अगेन 0 टेंड्स टू 1.5 f of x ची व्हॅल्यू आपल्याला गिवन आहे x upon 8 dx. 1/8 कॉन्स्टंट. 0 tends to 1.5 x dx. Again 1/8 as it is. Limit x square by 2. फॉर्म्युला अप्लाय केला मी. x raised to n चा x square by 2. Limit 0 tends to 1.5. Again 1/8 as it is. x square म्हणजे इथे 1.5 चा स्क्वेअर येणार मायनस सेकंड 1/2 मी बाहेर काढला होता. 1/8 as it is into हा 2 सुद्धा कॉन्स्टंट आहे, तर 1/2 सुद्धा बाहेर जाणार. मग तिथे फक्त काय राहिला? x स्क्वेअर. मग x मध्ये आधी आपण अप्पर लिमिट पुट करू. सो 1.5 चा स्क्वेअर मायनस 0 स्क्वेअर
1 into 1 1, 8 2 जा 16, 1.5 चा स्क्वेअर तसा 15 चा स्क्वेअर येते 225, 15 चा स्क्वेअर 225, बट किती डिजिट नंतर पॉइंट येणार 2, सो 2.25 हा तर झिरो झाला. सो फायनल आन्सर 2.25 upon 16. Finish the problem. Write down fast. Continue. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता सेकंड प्रॉब्लेम बघा. सेकंड प्रॉब्लेम मध्ये आपल्याला लिमिट डायरेक्टली गिवन आहे. सेकंड प्रॉब्लेम मध्ये आपल्याला म्हटलं आहे p of 1 less than x less than 2 म्हणजे लिमिट गिवन आहे 1 पासून तर 2 पर्यंत. So 1 tends to 2 f of x dx. Again 1 tends to 2 f of x ची व्हॅल्यू x upon 8 dx. 1/8 कॉन्स्टंट बाहेर 1 tends to 2 x dx. Again 1/8 फॉर्म्युला x square upon 2 limit 1 tends to 2. आता 1/2 कॉन्स्टंट बाहेर काढू. 1/8 into 1/2 काय राहिला x square लिमिट 1 tends to 2 हा झाला 1/16. x मध्ये पहिले काय येणार 2 स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर. 2 चा स्क्वेअर किती होते 4, 4 minus 1 3. So final answer is 3/16. Note. Continue. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे विद्यार्थी मित्रांनो p of x greater than 2. लक्ष द्यायला आता पुन्हा. आता या टाइप मध्ये काय होणार आहे p of x greater than 2. तर या गिव्हन लिमिट मध्ये x ग्रेटर दॅन 2 म्हटलं आहे तर 2 पेक्षा कॅपिटल व्हॅल्यू कोणती दिसत आहे फक्त 4. सो लिमिट जाणार आपली 2 टेन्स टू 4 f of x dx. अगेन 2 टेन्स टू 4 x upon 8 dx. 1/8 constant 2 tends to 4 x dx. 1/8 x square upon 2 limit 2 tends to 4. 1/2 constant बाहेर. So 1/8 into 1/2 काय राहिला फक्त x square आणि x मध्ये काय पुटअप करू लिमिट. सो पहिले येणार 4 स्क्वेअर मायनस 2 स्क्वेअर. 1 into 1 1, 8 2 जा 16, 4 चा स्क्वेअर 16, 4 चा स्क्वेअर 16, 2 चा स्क्वेअर 4, 16 minus 4 हे बघा 16 minus 4, 16 minus 4 12. So 12/16 कितीचा भाग जातो 4 चा. 4 3 जा 12, 4 4 जा 16. So final answer is 3/4. Note. प्रॉब्लेम या विद्यार्थी मित्रांनो लेट x be amount of time. Let x be the amount of time for which a book is taken out of library. A book is taken out of library by randomly selected student. By randomly selected student and suppose x has PDF and suppose x has PDF
f of x equal to 0.5x for 0 less than equal to x less than equal to 2 and equal to 0 otherwise, and equal to 0 otherwise. calculate पहिलं प्रॉब्लेम आहे p of x less than equal to 1.5. सेकंड आहे p of 0.5 less than x less than 1.5. आणि थर्ड प्रॉब्लेम आहे विद्यार्थी मित्रांनो p of x greater than equal to 1.5. p of x greater than equal to 1.5. आता या प्रॉब्लेमला सॉल्व कसं करायचं? जस्ट प्रीवियस आपण प्रॉब्लेम सॉल्व केलं, सेम प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे बघा. सोल्युशन पहिली कंडिशन आहे p of x लेस दॅन इक्वल टू 1.5. तर 1. पेक्षा छोटी व्हॅल्यू 1.5 पेक्षा छोटी व्हॅल्यू कोणती आहे इथे? 0. 1.5 पेक्षा छोटी व्हॅल्यू फक्त काय आहे? 0. सो 0 टेंड्स टू 1.5 f of x dx. कारण 1.5 पेक्षा छोटी व्हॅल्यू फक्त 0 आहे. सो 0 टेंड्स टू 1.5 f of x dx. अगेन 0 टेंड्स टू 1.5 f of x ची व्हॅल्यू किती आहे? 0.5x dx. f of x ची व्हॅल्यू 0.5x dx. 0.5 कॉन्स्टंट. 0 टेंड्स टू 1.5x dx. अगेन 0.5 as it is. सॉल्व केलं तर येते x square upon 2. 0 टेंड्स टू 1.5. बराबर. 0.5 ला तुम्ही 1/2 लिहू शकता, म्हणजे तुमचा प्रॉब्लेम काय होणार? इझी होणार. तर याला मी त्याच प्रकारे लिहून घेतो. 0.5 म्हणजे मी लिहिलं 1/2. इझी सॉल्व करायसाठी 0.5 लिहिलं मी 1/2. आणि हा जो 2 कॉन्स्टंट होता त्याला पण बाहेर करून घेऊ, म्हणजे तो पण झाला 1/2. मग लिमिट मध्ये आला x स्क्वेअर. मग x च्या ठिकाणी पहिले काय येणार? 1.5 चा स्क्वेअर मायनस 0 स्क्वेअर. 0.5 ला 1/2 लिहिलं, 1/2 कॉन्स्टंट बाहेर काढला आणि x च्या ठिकाणी आला 1.5 चा स्क्वेअर मायनस 0 स्क्वेअर. 1/2 1/4 1.5 2.25. So final 2.25 upon 4. आता सेकंड प्रॉब्लेम तुम्ही कसं सॉल्व कराल? सेम, फक्त इथे लिमिट कोणती येणार आहे? 0.5 टू 1.5. सेकंड साठी 0.5 टू 1.5. थर्ड बघा, x काय म्हटलं आहे? ग्रेटर दॅन 1.5. x 1.5 पेक्षा मोठा. मग इथे 1.5 पेक्षा मोठी व्हॅल्यू फक्त कोणती आहे? 2. तर याची लिमिट काय होणार? 1.5 टेंड्स टू 2. जसं प्रीवियस प्रॉब्लेम मध्ये x ग्रेटर दॅन 2 म्हटला होता, तर आपण लिमिट घेतली होती 2 पासून 4 पर्यंत. तसं इथं x ग्रेटर दॅन काय म्हटलं आहे? 1.5. तर इथली लिमिट काय राहणार आपली? 1.5 अप टू 2. ओके, ही केस सिंपल आहे. ही केस 1.5 टेंड्स टू 2. एक प्रॉब्लेम मी सॉल्व करून दाखवला आहे. बाकी दोन होमवर्क.